आणि महत्त्वाची बातमी, सोलापुरातील टेंभुर्णी चंद्रकांत पाटील यांच्या भाषणादरम्यान काल गोंधळ झाला। फसवणुकीवरून शेतकऱ्यांचा चंद्रकांत पाटलांना भर सभेत शेतकऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे। शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर सभेत गोंधळ झालेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील झाला होता। शेतकऱ्याला शेतावर लावायला लावली आणि निंबाळकर साहेबांनी किती वेळा लावली गेली तारा उभा राहून ती साहेबांनी शेतकऱ्याला ऐका फक्त कांद्याचं आमचं काय मात्र केलंय आज शेतीला काय भाव दिले ते मी पक्षी नाही सर्वसामान्य शेतकरी स्वतः माझं 22 लाख रुपये बुडविले आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन छतावर लावायला लावलेले 22 लाख रुपये। आताच एक प्रात्यक्षिक झालं, चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होऊन पायाखालची वाळू घसरून विरोधक बरं आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचं नाही ना, कोणी हात लावला नाही। माझ्या पोलिसांनी सांगितले कोणी त्याला हात लावायचं नाही, पण तो एक माणूस सुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो का त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाही। त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं म्हणून मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार 400 पार असं घेऊन काम करा।